अगदी थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होतीये। आजची कॅबिनेटची बैठक सर्वार्थानं महत्त्वाची आहे, याकरता की मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। अनेक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री, विविध पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आले आहेत। आज पालकमंत्र्यांना याचाच लेखाजोखा कॅबिनेटच्या बैठकीत मांडायचा आहे। किती मदत अपेक्षित आहे या सगळ्या संदर्भात माहिती द्यायची आहे। त्यामुळे या कॅबिनेटच्या बैठकीत नुकसानग्रस्त भागासाठी म्हणून काही घोषणा होते का, शेतकऱ्यांसाठी मदती संदर्भात काही आश्वासन दिलं जात आहे का, याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया मंत्रालय परिसरात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, अगदी काही क्षणात 11:56 खरं तर झालेली आहेत। पुढच्या 2 ते 3 मिनिटात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेले आहेत, बैठकीकरता उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत। या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे अर्थातच असतील पूरग्रस्त भागासंदर्भात। यावर काय विचारमंथन होईल, काही महत्त्वाचे निर्णय, काही घोषणा आजच्या कॅबिनेटमध्ये होऊ शकते का, की यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री या कॅबिनेटच्या बैठकीनंतर दिल्लीत जाऊन महत्त्वाचा निर्णय घेतील? काय या सगळ्या संदर्भात अपडेट आहे? निश्चित लागवी, कारण आजच्या या कॅबिनेट बैठकीकडे राज्यातील सर्वच पूरग्रस्तांच्या नजरा लागलेल्या आहेत। विशेष करून शासनाने उपाययोजना सुद्धा सुरुवात केलेली आहे। आजपासून साधारणतः 10,000 रुपये आहे हे पूरग्रस्तांच्या खात्यावरती वळते केले जातील। दुसरीकडे शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय आता जारी केलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जे DPDCचा निधी असतो, जिल्हा वार्षिक नियोजन समितीचा निधी असतो, त्यातील तब्बल 10% पर्यंतचा निधी आहे तो आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सरकारची कुठलीही परवानगी न घेता वापरता येणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, सर्व पालकमंत्री जे आहेत त्या जिल्ह्यातील त्यांच्याकडून आढावा घेण्यात येणार आहे या बैठकीमध्ये। आणि किती नुकसान झालेलं आहे, साधारणतः अद्यापही काही ठिकाणी पाणी साचून राहिलेलं आहे, पाण्याचा निचरा झालेला नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणचा एक अंदाजित नुकसानीचा आकडा घेतला जाईल आणि नेमकं कुठल्या घटकांचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे याचीही माहिती घेण्याचं काम आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये होऊ शकतं। चौथी महत्त्वाची गोष्ट जी नव्याने अपेक्षित आहे, आत्ता सध्या तरी एकंदरीत पूर आल्यावरती कुठल्याही प्रकारे मोघम मदत केंद्राकडे मागितली जायची, मात्र जी ॲक्युरेट मदत हवी त्यासाठी एक नव्याने समिती आहे ती नेमण्याची शक्यता आहे। आणि या समितीचं प्रमुखपद सध्या राज्यभरामध्ये दौरे करणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर सुपूर्द केलं जाऊ शकतं। त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतर आणखी कुठले शासन निर्णय निघतात, कुठली ठोस मदत शेतकरी असतील किंवा पूरग्रस्त असतील यांच्यासाठी दिली जाते याकडे आपलं लक्ष असेल। विशेष करून जे वेगवेगळ्या घटकांबद्दल आपण बोलत आहोत, त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शाळा सुरू करून कशा प्रकारे मदत करता येईल, ज्यांची शेती जमीनच खरडून गेलेली आहे त्यांना वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम देऊन पुन्हा उभं करता येईल, आणि अशी अनेक प्रकारचे जे नुकसान झालेले पशुधनांचं नुकसान आहे त्यांना कशा प्रकारे पुन्हा मदत करता येईल, अशा वेगवेगळ्या घटकांवरती वेगवेगळ्या चर्चा करून वेगवेगळे निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अपेक्षित आहेत। लागली अगदी जो उल्लेख खरं तर चेतन तुम्ही या क्षणी केला की गिरीश महाजन यांना या सगळ्या प्रकरणी आता मात्र पालकत्व दिलं जाऊ शकतं, त्यांना या सगळ्याची मुख्य जबाबदारी सोपवली जाऊ शकते। पण काही क्षणापूर्वी गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य हे फार महत्त्वाचं आहे याकरता, कारण आपण दृश्यांमधून सुद्धा पाहतोय अनेक ठिकाणी पाणी अद्यापही ओसरलेलं नाहीये, गाळ ओसरलेला नाहीये। विरोधकांकडून जी सातत्यानं मागणी केली जाते तात्काळ पंचनामे करण्याचा घाट कशाला, खरं तर जे म्हटलं जात आहे तात्काळ नुकसान भरपाई देऊन टाका, पण यावर मात्र गिरीश महाजनांनी केलेलं विधान फार महत्त्वाचं आहे। ते असं म्हणतायत की गाळ किंवा पाणी अद्याप ओसरलेलं नाहीये, ते जोवर ओसरत नाही तोवर आपल्याला या सगळ्याचा नुकसानाचा ठोस आकडा हा मिळणार नाही, त्यामुळे मदत कितपत करायची याचाही अंदाज येणार नाही। त्यामुळे काही काळ अद्यापही आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल का, काय या सगळ्या संदर्भात? निश्चित लागवी, याचसाठी ही नव्याने एक समिती नेमली जाऊ शकते। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे की आता
ज्या प्रकारची रचना आहे की कुठल्याही पूरग्रस्त भागामध्ये पूर आल्यानंतर जे नुकसान होतं त्याचे पंचनामे करावे लागतात। या पंचनामांचा एक प्रस्ताव तयार केला जातो राज्य शासनाकडून, तो केंद्र शासनाकडे पाठवला जातो। त्यानंतर केंद्राची एक टीम येते, ती पाहणी करायला येते आणि या टीमने पाहणी केल्यानंतर जो अहवाल जातो त्या आधारे केंद्र शासन मदत करत असतं। मात्र हा सर्व प्रक्रियेला कुठेतरी बगल देत या सोबतच एक तातडीची मदत केंद्राकडून मिळावी म्हणून ॲक्युरेट पंचनामे तात्काळ करण्यासाठी ही नवीन समिती काम करू शकते। विशेष करून आपण पाहत आहोत की जालना असेल, संभाजीनगर असेल किंवा काल नाशिक पर्यंतचे दौरे गिरीश महाजन यांनी केलेले होते आणि त्यानंतर म्हणूनच आता मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये गिरीश महाजन आहेत, ते ब्रीफिंग करत असल्याची माहिती समोर येत आहेत की एकंदरीत कॅबिनेट बैठकीपूर्वी ही ब्रीफिंग केली जाते आणि नेमकी आपत्ती किती आहे, त्याच्यामुळे किती नुकसान झालेलं आहे, किती भरपाई द्यायची आहे आणि या व्यतिरिक्त या समितीकडे आणखी एक जबाबदारी दिली जाऊ शकते, ती म्हणजे आत्ता तरी पूर भागामध्ये मदत कार्य सुरू आहे। मात्र मदत कार्य दिल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी, सॉरी सिस्टीम पुनर्जीवित करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं यासाठी कुठलीही समिती नाहीये। आता सध्याची समिती काम करते ती आपत्ती व्यवस्थापनामध्ये बचाव कार्याचं काम करते। मात्र बचाव कार्यानंतर खरं कामाला सुरुवात होणार आहे आणि हे काम नेमकं कशा प्रकारे असेल त्याला एक सिस्टीम लावावी लागेल, एक टाइम बाउंड ठेवावं लागेल आणि तुझी जबाबदारी आहे ती या नव्या समितीवर दिली जाऊ शकते। त्यामुळे आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये या समितीची घोषणा होते का आणि या समितीमध्ये नेमकं कोणाकोणाला स्थान दिलं जातं यावरती आपलं लक्ष असेल। लागवी चेतन, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा। पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे, अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना आता मदत मिळणार आहे। जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून हे मदत मिळेल, हे सहकार्य होईल। नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मदत करण्याकरता हा निर्णय घेतला जातोय शासनाच्या वतीनं। यात मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर या मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांना मदत होईल। एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या 5% खर्च करण्याची मुभा असेल। यापूर्वी केवळ टंचाईसाठी म्हणून निधी वापरण्याची मुभा होती। चेतन, महत्त्वाचा निर्णय। निश्चितच, कारण याआधी आपण पाहिलं असेल की ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असायची त्या ठिकाणी अशा प्रकारे मदत निधी देण्याची तरतूद होती। मात्र पूर आल्यानंतर जेणेकरून सातत्याने जी मागणी विरोधक करत आहेत की ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ ही कन्सेप्ट शासनाच्या कुठेही नियमामध्ये नाहीये। आतापर्यंत कुठेही ओला दुष्काळाची घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे जर पूर आला तर त्या ठिकाणी कशा प्रकारे मदत करता येईल, त्यामुळे टंचाईग्रस्तांचा जो नियम होता त्याचप्रमाणे आता पूरग्रस्तांना अतिरिक्त तब्बल 10% पर्यंतचा जो डीपीडीसी मधील निधी आहे तो थेट मदत जिल्हाधिकाऱ्यांना करता येणार आहे। त्यासाठी कुठल्याही शासनाच्या पूर्वमंजुरीची गरज भासणार नाहीये। परिणामी पूरग्रस्त भागामध्ये आता तातडीने निधी देण्यासाठी कलेक्टर असतील त्यांना कुठेतरी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करायची गरज भासणार नाही, तातडीने ही मदत देता येणार आहे। त्यामुळे पूरग्रस्तांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।